आज आपण अगदी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे जसे चायनीजच्या गाडीवरती एकदम कुरकुरीत चायनीज मंचुरियन्स मिळतात, अगदी तसंच आज आपण इथे बनवून घेणार आहे. त्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला एक मोठा कोबी घ्यायचा आहे आणि कोबी जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे. किसून वगैरे घ्यायचा नाही, मग त्याला खूप पाणी सुटतं. शिमला मिरची घ्या, त्यामध्ये कांद्याची पात घ्या. तुमच्याकडे गाजर असेल तर गाजर मात्र तुम्हाला इथे किसून घ्यायचं आहे. काकडीसुद्धा किसून घ्या आणि थोडीशी पिळून घ्या. नंतर यामध्ये काळी मिरपूड आवर्जून घालायचं आहे, मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडंसं लाल तिखट घाला, सोया सॉस घाला, व्हिनेगर घाला, शेजवान चटणी घाला, टॉमॅटो चिली सॉस यामध्ये घालून घ्या. आणि त्यानंतर चिली फ्लेक्स पण यामध्ये थोडंसं घालायला विसरू नका. अर्धी वाटी कॉर्न पावडर घ्यायची आहे, कॉर्नफ्लावर, आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर मैद्याचं पीठ घ्या. कॉर्नफ्लावर नसेल, नुसता मैदा घातला तरी चालेल. आणि हे मळून घ्यायचं आहे चांगलं हलक्या हाताने. नंतर याच्या छोट्या छोट्या अशा बॉल्स तुम्ही इथे बनवू शकता किंवा डायरेक्ट आपण जशी भजी अशी सोडतो तसं सोडलं तरी चालेल. तेल चांगलं तापलेलं पाहिजे. नंतर तापलेल्या तेलात हे एक एक असे छोटे छोटे गोळे आपल्याला इथे सोडून घ्यायचं, थोडंसं तळून द्यायचं. आणि तळल्याच्या नंतर असं काट्याच्या चमच्याने वगैरे कशाने तरी हे उलटे पालटे करून घ्यायचे. आणि नंतर गॅस इथे मिडियम ठेवा आणि छान असे हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत इथे मंचुरियन्स तळून घ्या. ड्राय मंचुरियन्स बनवते, मस्त सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता. गरम गरम इथे मी चायनीज सूपसुद्धा इथे मंचुरियन सूप इथे बनवून घेतलेलं आहे. ते सुद्धा इथे गरमागरम आहे, मस्त आहे. पाऊस पडतो आहे आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये असा चायनीजचं जेव्हा तुम्ही सूप बनवणार त्याबरोबर ही